जे प्रेक्षक आहे, लोक आहे, सगळ्यांना महाराष्ट्र दिवसची शुभेच्छा. आणि तुम्हाला माहीत आहे, हे महाराष्ट्र दिवस घडवून आणण्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपले जीव घेतलं होतं. आता तुम्ही बघा मुलुंडमध्ये काय चाललं आहे. मुलुंडमध्ये इथे मिटेगरची जी जमीन आहे, भूमिपुत्र आग्रिकोली लोकांची जमीन आहे, हे किचून आता अदानी साहेबाच्या खिशामध्ये टाकणारा काम देवेंद्र फडणवीसची सरकार करत आहे. इथे डम्पिंग ग्राउंड आहे, तो पण त्याला दिलं. ऑक्टाय नाका बंद झाला, तो पण जमीन दिलं. आणि सातत्याने तुम्ही बघा मुलुंडचे नागरिक जे आहे या आंदोलन करून त्याचा विरोध करत आहे. इतके आपले लोकल आमदार आहे मिहीर कोटेजा, ते तर मुलुंडला सगळं गुजरातीकरण करायला निघालं आहे. अदानी एक गुजराती बिल्डर आहे, त्याला सांगा अहमदाबादला जाऊन प्रोजेक्ट करायला. मुलुंडमध्ये जनसंख्या 3 लाख लोक आहे आणि आता तुम्ही बघा 3 लाख घरी तो बांधणार आहे. कुठे जाणार की कुठे? फुटपाथ बघा, रोड बघा, स्कूल बघा, हॉस्पिटल बघा, काही सुविधा नाही, काही नाही आहे मुलुंडमध्ये. म्हणून आज महाराष्ट्र दिवस पण आहे, बुद्ध पौर्णिमा पण आहे, लेबर डे पण आहे. आम्ही काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता इथे एकत्र येऊन ह्युमन चेन केलं. हे संदेश आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला की आम्ही गप्प बसणार नाही. तुमची सत्ता केंद्रामध्ये आहे, तुमची सत्ता राज्यामध्ये आहे, पण हे मुलुंड आहे आणि हे मुंबई आणि महाराष्ट्र आहे. इथे जे लोकांच्या मनात आहे ते होणार आहे. तुमच्या मनमानी आम्ही चालू देणार नाही. सर, आताच घोषणाबाजी केलेली आहे की आधी काँग्रेसचा लढा हा गोऱ्यांसोबत होता, आता चोरांसोबत आहे. हे म्हणण्यामागचं नेमकं तुमचं उद्दिष्ट काय आहे? बघा, हे जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे, EVM चोरीमुळे हे लोक आलेलं आहे. आज नाही तर उद्या 10-15 वर्ष जसं हे सरकार जाणं आपल्या लोकांना हे कळणार आहे. आणि इस्रायलची टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं चालू आहे. तुम्ही बघा ना, लोकसभामध्ये जे सत्ता पार्टी पक्ष होता, किती त्यांना भेटलं? आम्हाला 31 सीट भेटलं, 48 सीट्स होतं ना. तो म्हणजे विधानसभामध्ये कौल जे होणार आहे काँग्रेस, NCP आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षावर होणार होतं. पण काय झालं? सगळं बिघडलं. हे म्हणून आम्ही सांगतोय की चोरुकी सरकार आहे, वोट चोरी यांनी केलेलं आहे 4 तारखेला. पण मला पूर्ण विश्वास आहे जे भारतीय जनता पार्टी आणि इलेक्शन कमिशन जे करणार आहे तेच रिझल्ट असणार आहे. आम्हाला याच्यावर विश्वास नाही. एकदा जसं नेपाळमध्ये झाला, जसं बांगलादेशमध्ये झाला, श्रीलंकामध्ये झाला, तसा लोकच्या क्षमता वाढत चाललेला आहे. LPG भेटत नाही, पेट्रोल प्राईस आहे, सगळं तुम्ही बघा. लोक हे बघत आहे आणि निषेध चालू आहे. सोशल मीडिया बघा, आज सोशल मीडियामध्ये नरेंद्र मोदी असेल सगळं ट्रोल होतात. म्हणून मी सांगत आहे, इशारा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे अदानीला जे दिलेलं तुम्ही जमीन आहे हे बेकायदेशीर आहे, बंद करा. आमचा याचा विरोध आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.